आपण पाहणार आहोत आपला जो शेवटचा पाठ आहे जो 18 आहे तो अवकाश निरीक्षण आणि दुर्बीण या पाठाच्या संदर्भातले आपण हर एक प्रकारचे जे घटक आणि स्पष्टीकरण आपण समजून घेतलेले आहे. आता या पाठाच्या दरम्यान असलेले मुलांना जे आपले सराव खेळ परीक्षा प्रश्नोत्तर आहेत ते बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तो सुरुवात करणार. सर्वच्या माध्यमातून प्रश्न इथे तुम्हाला प्रश्न दिले आणि इथे तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत. त्या 2 ऑप्शनपैकी आपला एक करेक्ट आन्सर असणार आहे. सुरुवात करू आपला पहिल्या प्रश्नाला. पहिलं दिलं आहे दृश्य प्रकाशाची तरंग लांबी ही सुमारे 400 ते 800 डॅश डॅश असते. व किती असते? नॅनोमीटर आहे इथे तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे इथे पिकोमीटर आहे. नॅनोमीटर आणि इथे पिकोमीटर आहे. त्या दोनपैकी जे आपलं योग्य उत्तर असणारे जे दृश्य प्रकाशाची जी तरंग लांबी ती सुमारे 400 ते 800 कोणत्या गोष्टीत मोजली जाते? ती पिकोमीटरमध्ये मोजली जाते. हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट आहे दृश्य प्रकाश दुर्बिणींना डॅश डॅश दुर्बीण असेही म्हटले जाते. मग कसे म्हटले जाते? वक्रीभावक म्हटले जाते का क्ष किरण म्हटले जाते? जे दृश्य प्रकाशची दुर्बिणींना काय म्हटलं जाणार आहे? तर या दोनपैकी आपलं योग्य उत्तर आहे वक्रीभावक असे आपण म्हटले जाते की दृश्य प्रकाश दुर्बिणी वक्रीभावक दुर्बीण असेही आपलं उपनाव आहे किंवा आपण त्या दुसऱ्या नावाने देखील त्याला आपण बोलू शकतो. आपला नेक्स्ट आहे जी रेडिओ दुर्बीण एका विशिष्ट आकाराच्या डॅश डॅश पासून बनवलेली जाते. मग कोणत्या आकार बनवली जाते? म्हणजे तुम्हाला 2 प्रकार आहेत बघा. डिश अथवा डिशचा संच आहे. तर त्यापैकी दुसरं आहे अंतर्वक्र व अबहिर्वक्र भिंग आहे. तर या 2 पैकी जे आपलं योग्य उत्तर असणार आहे की जी रेडिओ दुर्बीण हे एका विशिष्ट आकाराच्या डिश अथवा डिशचा जो संच आहे त्याच्यामार्फत बनवली जाते. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे GMRTचे कार्य आहे ते डॅश डॅश लहरीवर अवलंबून असते. मग कोणत्या प्रकारच्या लहरीवर अवलंबून आहे? व इथे फर्स्ट आहे विद्युत आणि इथे सेकंड आहे रेडिओ आहे. तर या 2 पैकी जे आपलं योग्य उत्तर असणार आहे GMRTचे जे कार्य आहे मुलांनो ते म्हणून आपण पाहणार आहोत. हे रेडिओच्या लहरीवर अवलंबून असते. ते विद्युतच्या लहरीवर अवलंबून नसते तर लहरीच्यावर अवलंबून आहे. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्ष किरणाचा एका दुर्बिणीला डॅश डॅश या शास्त्रज्ञांना नाव दिलं आहे. म्हणजे क्ष किरणाच्या एका दुर्बिणीला जे शास्त्रज्ञ आहेत त्या शास्त्रज्ञांची 2 शास्त्रज्ञांची तुम्हाला इथे नावं दिली आहेत. त्यापैकी आपले एक करेक्ट आहे. मग आपण पाहणार आहोत. पहिला आहे अब्दुल कलाम आणि दुसरा आहे चंद्रशेखर सुब्रमण्यम. तर हा जो मुलांना प्रश्न आहे तो आपल्या घटकामध्ये आलेला नाही पण तरी याचं जे उत्तर आहे सांगणार आहे क्ष किरणाच्या एका दुर्बिणीला मुलांना चंद्रशेखर सुब्रमण्यम हे शास्त्रज्ञाचं नाव दिले गेलं आहे. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट आहे अवकाश निरीक्षणासाठी दुर्बिणीचा वापर हा सर्वात प्रथम डॅश डॅश या शास्त्रज्ञांनी केला. मग पुन्हा तुम्हाला इथे 2 शास्त्रज्ञांची नावं आहे. पहिला आहे गॅलिलिओ आणि दुसरा आहे न्यूटन आहे. बघा इथे दिलं आहे न्यूटन आहे. तर या 2 पैकी जे आपले योग्य उत्तर असणारे जो अवकाश निरीक्षणासाठी दुर्बिणीचा वापर हा मुलांना जो सर्वप्रथम करण्यात आला आहे तो आहे मुलांना गॅलिलिओ या शास्त्रज्ञांनी केलेला आहे. आणि आपण या घटकामध्ये या लेसनमध्ये देखील आपण पाहिलं आहे की जो गॅलिलिओ हा जो प्रथम आहे त्याने दुर्बिणीचा वापर इथे केलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नैनिताल येथील दुर्बीण डॅश डॅश प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण आहे. मग कुठे आहे? अवकाश म्हणणार का दृश्य प्रकाश म्हणणार? तर नैनिताल येथील जी दुर्बीण आहे मुलांना आपलं योग्य उत्तर आहे ते दृश्य प्रकाशाची ही सर्वात मोठी दुर्बीण आहे आणि म्हणून आपलं जे योग्य उत्तर आहे दृश्य प्रकाश त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश तयार झालेल्या प्रतिमेला रंगाची त्रुटी नसते. मग कोणत्या तयार झालेल्या प्रतिमेत रंगाची त्रुटी नसते? मग भिंगाद्वारे का इथे आरशाद्वारे? आता भिंगाचा प्रश्न नाही, आरशापासून भिंग बनतो. मग प्रथम काय येणार आहे? जो आरसा आहे. मग आरशाद्वारे तयार झालेल्या प्रतिमेला रंगाची त्रुटी नसते. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश ही दुर्बीण पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते आहे. मग कोणती आहे? की बघा हा देखील जो घटक आहे हा हा जो प्रश्न आहे हा आपल्या प्रश्नाचा जे अभ्यास आहे तो आपल्या घटकामध्ये आलेला आहे. पण याचं उत्तर आहे बघा इथे तुम्हाला ऑप्शन्स आहे हबल आहे आणि नेक्स्ट आहे क्रॉस ग्रेन आहे. या 2 पैकी आपलं योग्य उत्तर आहे ही दुर्बीण पृथ्वीभोवती प्रदक्षिणा. कोणती दुर्बीण आहे ती प्रदक्षिणा घालते पृथ्वीभोवती? तर हबल ही जी दुर्बीण आहे ती पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र म्हणजेच डॅश डॅश म्हणजे काय आहे? मग त्याला नासा बोलणार का त्याला इस्रो बोलणार? बघा इथे दिलं आहे नासा आणि इथे दिलेलं आहे इस्रो आहे. तर त्यांनी प्रश्न आहे की भारतीय अंतरिक्ष जे अनुसंधान केंद्र म्हणजेच काय आहे? इस्रो आहे. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे.
चला तर मुलांनो, आपलं सरावाच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरे इथे झालेली आहेत. आता आपण मुलांनो खेळाच्या माध्यमातून प्रश्न पाहणार आहोत की खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत तर ती देखील पाहणार आहोत. इथे जो खेळ आहे त्या खेळापैकी आपण मुलांना खेळाचा अभ्यास पाहणार आहोत की ते तुम्हाला प्रश्न दिला गेले आहेत आणि ते तुम्हाला 4 ऑप्शन आहे, 1, 2 आणि ते तुम्हाला दिसत आहे 3 आणि 4 आहेत. तर 1, 2, 3, 4 आहेत बघा, इथे दिलेले आहेत 3 आणि हे जे 4 आहे. तर अशा प्रकारे प्रश्नाचे उत्तर दिले तर तुम्हाला प्रश्नापैकी एक आपले करेक्ट आन्सर असणार आहे. चला तर आपण सुरुवात करणार आहोत आपल्या पहिल्या प्रश्नाला. जो आपला पहिला प्रश्न आहे, प्रकाश म्हणजे विद्युत चुंबकीय प्रारणे असून डॅश डॅश हा प्रकाशाचा एक गुणधर्म आहे. प्रकाशाचे गुणधर्म कोणते आहेत? तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत. पहिलं दिलं आहे विविध रंग, सेकंड आहे उजेड, थर्ड आहे तरंग लांबी आणि चौथा आहे चुंबकत्व. या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, प्रकाश म्हणजे विद्युत चुंबकीय प्रारणे असून ते काय आहे, तरंग लांबी हा प्रकाशाचा एक गुणधर्म आहे. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपण घटकामध्ये शिकलो होतो. आपला नेक्स्ट आहे न्यूटन कॉसेग्रेन पद्धतीच्या दुर्बिणीमध्ये डॅश डॅश आरशाचा वापर केला जातो. आता हे जे 2 शास्त्रज्ञ आहेत, या 2 शास्त्रज्ञांपैकी त्यांनी सांगितले 2 शास्त्रज्ञांनी कोणत्या पद्धतीची जी दुर्बीण आहे त्याचा वापर केलेला आहे. मग इथे तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत, अंतर्वक्र व बहिर्वक्र, सपाट का बहिर्वक्र. मग या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, न्यूटन कॉसेग्रेन पद्धतीच्या दुर्बिणीमध्ये अंतर्वक्र जो आहे तो आरशाचा इथे वापर केलेला आहे. हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट आहे नेत्रिका नावाच्या विशिष्ट भिगाद्वारे आपण वस्तूची डॅश डॅश प्रतिमा पाहू शकतो. मग कोणत्या प्रकारची प्रतिमा पाहू शकतो? मग इथे दिले आहे वास्तव प्रकारची प्रतिमा, म्हणजे जे आपलं रिफ्लेक्शन आहे ते पाहू शकतो. वास्तव जे आहे रिअलमध्ये ते का उलट सुलट दिसणार आहे, का संक्षिप्त रूपामध्ये पूर्णपणे दिसणार आहे, का वर्धित दिसणार आहे. तर यापैकी देखील आपलं योग्य उत्तर असणारे नेत्रिका नावाचे जी विशिष्ट भिंग जे वापरलं गेलं आहे त्याच्या आपण वस्तूची वर्धित प्रतिमा आपण पाहू शकतो. हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केले. आपला नेक्स्ट आहे भिंगाद्वारे तयार झालेल्या प्रतिमामध्ये डॅश डॅश त्रुटी असतात. मग कोणकोणत्या त्रुटी असतात? मग तेजस्वीपणाच्या, लांबीच्या, आकाराच्या का रंगाच्या. तर या 4 पैकी आपलं योग्य उत्तर आहे भिंगाद्वारे तयार झालेल्या प्रतिमामध्ये रंगाच्या या त्रुटी असतात. हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट आहे आपल्या घरातील जो डिश अँटीना आहे तो डॅश डॅश दुर्बिणीप्रमाणे काम करतो. मग कोणत्या दुर्बिणीप्रमाणे काम करतो? दृश्य प्रकाश दुर्बिणीप्रमाणे, रेडिओ दुर्बीण प्रकारे, चंद्रक्ष किरण दुर्बीण प्रकारे का अवकाश दुर्बीण प्रकारे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, जो आपल्या घरातील जो डिश अँटीना आहे तो मुलांनो रेडिओ दुर्बीण त्याप्रमाणे कार्य करतो, दुर्बिण्याप्रमाणे कार्य करतो. हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केला आहे. आपला पुढचा प्रश्न आहे चष्मा तयार करणाऱ्या डॅश डॅश या संशोधकाने 2 भिंगे वापरून पहिली दुर्बीण तयार केली. मग त्या शास्त्रज्ञाचं नाव काय आहे? मग तुम्हाला इथे खाली 4 ऑप्शन्स आहेत. ते ऑप्शन पाहणार आहोत. पहिला आहे हान्स लिफेश, दुसरा आहे न्यूटन, थर्ड आहे गॅलिलिओ आणि फोर्थ आहे कॅसेग्रेन आहे. तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे चष्मा तयार करणारा जो आपला पहिला आहे हान्स लिफेश या संशोधकाने 2 भिंगे वापरून त्यांनी पहिली दुर्बीण तयार केली. हे आपले इथे करेक्ट आन्सर आहे म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वात मोठी 3.6 मीटर व्यासाची जी दुर्बीण आहे ती डॅश डॅश येथे आहे. मग कुठे आहे? मग दिल्लीला आहे, पुण्याला आहे, नैनितालला आहे का नारायणगावला आहे. यापैकी आपलं योग्य उत्तर आहे नैनितालला आहे. की आपण पाहिलं की भारतातील सर्वात मोठी जी 3.6 मीटर व्यासाची जी दुर्बीण आहे ते कुठे असणार आहे? ती नैनितालला आहे आणि म्हणून आपलं जे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती किरणे ही दुर्बिणीशिवाय दिसू शकते? आता दुर्बिणीची गरज नाही, दुर्बिणीशिवाय कोणती किरणे आपल्याला दिसू शकतात? मग इथे दिले क्ष किरणे. मग तुम्हाला जे किरणाचे प्रकार दिले बघा, क्ष किरणे दिसू शकतात, प्रकाश किरणे दिसू शकतात, रेडिओ लहरी का गॅमा किरणे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर ते असणार आहे बघा की दुर्बिणीशिवाय दिसू शकतील अशी कोणती आहे? तर दृश्य प्रकाश किरणे आपल्याला दुर्बिणीशिवाय पाहू शकतो. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. तर अशा प्रकारे बोलून आपल्या 8च्या प्रश्नाची उत्तरे इथे झालेली आहेत. या खेळाच्या माध्यमातून घेतली आहेत. आता आपण पाहणार आहोत परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. इथे तुम्हाला खेळाप्रमाणे 4 ऑप्शन्स आहेत. जो पहिला प्रश्न आणि ते ऑप्शन्स आहेत त्यापैकी आपला एक
करेक्ट आन्सर असणार आहे. चला आता सुरुवात करू आपला पहिला प्रश्न. आपला पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती किरणे दुर्बिणीशी दिसू शकतात? मग आपलं जे ऑप्शन्स आहे, क्ष किरणे, रेडिओ लहरी, दृश्य प्रकाश किरणे का गॅमा किरणे, यापैकी आपले योग्य उत्तर असणार आहे दृश्य प्रकाश किरणे आपण मुलांना दुर्बिणीशिवाय पाहू शकतो. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, न्यूटन व कॅसेग्रीन पद्धतीच्या दुर्बिणीमध्ये डॅश डॅश आरशाचा वापर केला जातो. मग कोणत्या प्रकारच्या आरशाचा वापर केला जातो? मग इथे ऑप्शन आहे अंतर्वक्र, सपाट, अंतर्वक्र व बहिर्वक्र व बहिर्वक्र. तर या चारपैकी आपलं योग्य उत्तर आहे अंतर्वक्र आहे. तर न्यूटन व कॅसेग्रीन पद्धतीच्या दुर्बिणीमध्ये काय आहे मुलांनो, अंतर्वक्र आरशाचा वापर केला जातो. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेत्रिका नावाच्या विशिष्ट भिंगाद्वारे आपण वस्तूची डॅश डॅश प्रतिमा पाहू शकतो. मग कोणत्या प्रकारची प्रतिमा पाहू शकतो? वास्तव, संक्षिप्त, उलट सुलट का वर्धित? तर या चारपैकी आपलं योग्य उत्तर आहे वर्धित हे उत्तर असणार आहे, म्हणून आपण इथे क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट आहे, भिंगाद्वारे तयार झालेल्या प्रतिमेमध्ये डॅश डॅश त्रुटी असतात. मग कोणत्या प्रकारच्या त्रुटी असतात? मग तेजस्वीपणाच्या, आकाराच्या का लांबीच्या का रंगाच्या? तर यापैकी आपलं योग्य उत्तर असणे भिंगाद्वारे तयार झालेल्या ज्या प्रतिमामध्ये रंगाच्या या त्रुटी असतात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपल्या घरातील जो डिश अँटिना आहे तो डॅश डॅश दुर्बिणीप्रमाणे काम करतो. मग कोणत्या दुर्बिणीप्रमाणे काम करतो? म्हणजे तुम्हाला दुर्बिणी दिल्या आहेत, 4 ऑप्शन आहेत. दृश्य प्रकाश दुर्बीण, चंद्रक्ष किरण दुर्बीण, रेडिओ दुर्बीण का अवकाश दुर्बीण? तर यापैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे मुलांना रेडिओ दुर्बीण. आपल्या घरातील डिश अँटिना हा रेडिओ दुर्बीण प्रमाणे कार्य करतो. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट आहे, प्रकाश म्हणजे विद्युत चुंबकीय प्रारणे असून डॅश डॅश हा प्रकाशाचा एक गुणधर्म आहे. प्रकाशाचा गुणधर्माविषयी तुम्हाला इथे माहिती सांगायची आहे आणि तुम्हाला इथे ऑप्शनमध्ये तुम्हाला दिलेले आहे, आपण वाचणार आहोत. पहिला आहे विविध रंग, दुसरा आहे तरंग लांबी, तिसरा आहे उजेड आणि चौथा आहे चुंबकत्व. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे प्रकाश म्हणजे काय आहे की विद्युत चुंबकीय हे प्रारणे असून आपलं जे उत्तर आहे तरंग लांबी हा प्रकाशाचा एक काय आहे गुणधर्म आहे. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, चष्मा तयार करणाऱ्या डॅश डॅश या संशोधकाने 2 भिंग वापरून पहिली दुर्बीण तयार केली. मग त्या संशोधकाचं नाव काय आहे? बघायला गेले हान्स लिपेश, सेकंड आहे गॅलिलिओ, तिसरा आहे न्यूटन आणि चौथा आहे कॅसेग्रे. तर या चारपैकी आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो की चष्मा तयार करणाऱ्या जो हान्स लिपेश या संशोधकाने 2 भिंग वापरून पहिले दुर्बीण तयार केली. आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट आहे, भारतातील सर्वात मोठी 3.6 मीटर व्यासाची जी दुर्बीण आहे ती डॅश डॅश येते आहे. मग कुठे आहे? मग पहिला आहे दिल्ली, दुसरा आहे नैनिताल, तिसरा आहे पुणे आणि चौथा आहे नारायणगाव. तर या चारपैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे भारताची जी सर्वात मोठी 3.6 मीटर व्यासाची दुर्बीण आहे ती कुठे आहे? नैनिताल येथे आहे. आणि त्यामुळे आपण देखील परीक्षा आपल्या घटकामध्ये शिकलो, या पाठामध्ये शिकलो की भारतातील सर्वात मोठी जी 3.6 मीटरची जी मोठी दुर्बीण आहे ती नैनितालच्या ठिकाणी. अशा प्रकारे म्हणून आपण सराव खेळ परीक्षेच्या माध्यमातून आपण प्रश्नाची उत्तरे इथे घेतलेली आहेत. आता आपण मुलांना पाहणार आहोत प्रश्न उत्तराच्या माध्यमातून कोणती प्रश्न आहेत पाहणार आहोत. त्याच्यामध्ये काही लघुत्तरी प्रश्न, काही दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. ती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करू आपल्या पहिल्या प्रश्नाला. इथे जो पहिला प्रश्न दिला आहे की दृश्य प्रकाश तरंग कशाच म्हटले आहे की दृश्य प्रकाश तरंग कशाच म्हटले आहेत. आपलं जे बघा इथे उत्तर आहे की जे दृश्य प्रकाश तरंगाची जी लांबी आहे ती जवळपास किती असणार आहे? 400 ते 800 मीटर असणार आहे. बघा इथे दिलं नॅनोमीटर असणार आहे. ज्या प्रकाशाची तरंग लांबी ती दिलं आहे की ज्या प्रकाशाची तरंग लांबी जवळपास किती आहे? 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर मध्ये आहे. तोच प्रकाश आपण पाहू शकतो. यालाच आपण काय म्हणू शकतो आहे? दृश्य प्रकाश तरंग. समजते म्हणून की ज्या प्रकाशाची जी तरंग लांबी आहे ती जवळपास किती आहे? 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर मध्ये असते. बघा 400 नॅनोमीटर मध्ये आहे तोच प्रकाश आपण पाहू शकतो. त्याला आपण काय म्हणणार आहोत? दृश्य प्रकाश तरंग असे आपण म्हणणार आहोत. आपला नेक्स्ट आहे प्रकाश तरंगाची विविध रूपे कोणती आहेत? तर जे प्रकाश तरंगे आहेत त्याची देखील एक विविध रूपे आहेत. मग ती कोणती आहेत? बघा इथे दिलं आहे. जो पहिला आहे रेडिओ लहरी आहे, दुसरा आहे सूक्ष्म लहरी आहे. पहिलं रेडिओ लहरी, दुसरं सूक्ष्म लहरी, तिसरं अतिरिक्त लहरी आहे, चौथं आहे दृश्य प्रकाश किरणे आहेत, चौथं झालं. आणि त्याचप्रमाणे अतिलीन किरणे आहेत, हे 5वं झालं आहे. आणि किरणे व गॅमा किरणे ही किती आहे? 6वं आहे. तर अशा प्रकारे आपल्या इथे 6 प्रकारचे आपण इथे किरणे पाहिलेली आहेत. बघा प्रकाश तरंगाची विविध रूपे ही कोणकोणती आहेत? 6 प्रकारची आहेत. पहिले आहे रेडिओ लहरी, दुसरं आहे सूक्ष्म लहरी, तिसरं आहे अधोलक लहरी, चौथं आहे दृश्य प्रकाश किरणे, 5वं आहे अतिनील किरणे आणि
क्ष किरणे व गॅमा किरणे ही देखील 6 आहे. तशा प्रकारची 6 प्रकारची आपण विविध रूपे प्रकाश तरंगाची इथे आपण पाहिलेली आहे. आपला नेक्स्ट आहे दृश्य प्रकाश दुर्बीण वापरातील अडचणी काय आहेत. आता दृश्य प्रकाश किरण प्रकाशाची जर दुर्बीण वापरायची तर त्याच्यामध्ये कोणकोणते प्रॉब्लेम्स येऊ शकतात, कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात. जे पहिले आहे त्यांनी सांगितले की ही कशी आहे, सगळ्यात वास्तवाची मोठी आहे, त्यामुळे त्याला लागणारे जे भिंग आहेत ते देखील मोठे आहे, त्याच्यामुळे ते जड होत आहे. बघा भिंगाचा काय होत आहे, आकार वाढत आहे. इथला जो पहिला आहे तेजस्वी प्रतिमा मिळवण्यासाठी मोठी भिंग ही वापरावी लागतात. जर आपल्याला तेजस्वीता पाहिजे, प्रखरता पाहिजे, प्रकाश पाहिजे तर आपल्याला मोठं भिंग वापरणं गरजेचं आहे. मात्र त्यामुळे त्याचे वजन वाढते व आकार देखील वाढतो आहे. साहजिकच आहे, जर तुम्हाला मोठी प्रतिमा पाहिजे असेल तर तेजस्वीता पाहिजे तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय होत आहे, परिणामी त्याचं वजन आणि त्याचा आकार वाढत आहे. बरोबर. दुसरं जे आहे भिंगाचा आकार वाढल्याने दुर्बिणीची काय होत आहे, लांबी देखील वाढत आहे. आणि जे तिसरं आहे तयार झालेल्या प्रतिमामध्ये ज्या रंगाच्या त्रुटी आढळत आहे, जे तयार होणारी प्रतिमा आहे त्याच्यामध्ये असं ऑटोमॅटिकली काय येत आहे, रंगाच्या त्रुटी येत आहेत. तर अशा प्रकारचे 3 प्रकारच्या ज्या त्रुटी आपण दिसत आहे या दृश्य प्रकाश दुर्बिणीच्या वापराच्या ज्या अडचणी आहेत त्या आपण इथे क्लिअर केलेल्या आहेत. आपला नेक्स्ट आहे न्यूटन पद्धतीच्या दुर्बिणीपेक्षा कॅसग्रेन दुर्बीण वेगळी कशी ठरते. आता त्यांनी सांगितलं की न्यूटन पद्धतीची जी न्यूटनने बनवलेली जी दुर्बीण आहे त्याच्यापेक्षा जो पद्धतीच्या दुर्बिणीपेक्षा जो कॅसग्रेन दुर्बीण आहे ती कशा प्रकारची वेगळी ठरते. त्यांनी सांगितले की कॅसेग्रेन पद्धतीत अंतर्वर्क आरशाचा वापर होतो आहे. जे कॅसेग्रेन जे शास्त्रज्ञ आहे या शास्त्रज्ञाने अंतर्वर्क आरशाचा वापर केला आहे. मात्र अंतर्वर्क आरशावरून परावर्तित झालेले किरण हे बहिर्वक्र आरशाद्वारे पुन्हा अंतर्वर्क आरशाकडेच परावर्तित होतात. बघा आता त्यांनी सांगितले की न्यूटनची पद्धतीपेक्षा किंवा न्यूटननी बनवलेली जी दुर्बीण आहे त्याच्यापेक्षा जे कॅसेग्रेन जो शास्त्रज्ञ आहे त्यांनी बनवलेल्या ज्या दुर्बिणीमध्ये त्यांनी काय केलं आहे, अंतर्वर्क आरशाचा वापर केलेला आहे. परंतु मात्र या अंतर्वर्क आरशावरून परावर्तित होणारे आलेली जी किरण आहे ते बहिर्वक्र आरशाद्वारे पुन्हा अंतर्वर्क आरशामध्येच परावर्तित होतात. त्याच्यामुळे मुलांना सांगितले की दुर्बीण कशी आहे, वेगळी आहे. आपला नेक्स्ट आहे भारतातील सर्वात मोठ्या दृश्य प्रकाश दुर्बिणीची माहिती द्या. आता आपण आत्ताच घेतलं होतं की सर्वात मोठं जी दुर्बीण आहे ते आपण पाहिले आहे किती आहे 3.6 मीटर एवढ्या लांबीची आहे. भारतातील सर्वात मोठी 3.6 मीटर लांबीची दुर्बीण ही कुठे आहे, आर्यभट्ट प्रक्षेपण विज्ञान शोध संस्थेने नैनिताल इथे आहे. जसं आपण परीक्षेच्या माध्यमातून आणि खेळाच्या माध्यमातून देखील आपण पाहिलेलं होतं की सर्वात मोठी ही दुर्बीण कुठे आहे, नैनिताल इथे आहे. ते 3.6 मीटर इतक्या व्यासाची आहे. आणि त्याचप्रमाणे ही दुर्बीण आर्यभट्ट प्रक्षेपण विज्ञान शोध संस्थेने नैनिताल इथे आहे. ही आशियातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी अशी दुर्बीण मानली जाते. अगदी साधं आणि सोपं सरळ उत्तर इथे आहे. आपला नेक्स्ट आहे आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे GMRT महाकाय रेडिओ दुर्बिणीचा उपयोग कशासाठी केला जात आहे. आता GMRT जी भारतीय जी असून ही जागतिक दर्जाची संशोधन सुविधा आहे. ही कशी आहे, संशोधन सुविधा आहे. व या दुर्बिणीद्वारे सूर्यमाला, सौरतारे, संपादक, महास्फोटके बघा काय काय होतं. या दुर्बिणीचा उपयोग कशासाठी होत आहे की या दुर्बिणीद्वारे सूर्यमाला जो एक पहिला घटक आहे, सौरवारे जे स्पंदक आहे, जे महास्फोटक आहे, ताऱ्यादरम्यान असलेला जे हायड्रोजन ढगाचा याच्यामध्ये अभ्यास केला जातो. आणि म्हणून GMRT हा महाकाय रेडिओ दुर्बिणीचा आपल्याला अशा प्रकारे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. आपल्या इथे क्लिअर झालेला आहे. आपला नेक्स्ट आहे भूपृष्ठावर ठेवलेल्या दृश्य प्रकाश दुर्बीण वापरण्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत. आता ज्या भूपृष्ठावर ठेवलेल्या ज्या दृश्य प्रकाश दुर्बिणी आहेत त्याच्यामध्ये कोणकोणत्या अडचणी येत आहेत. बघा इथे पहिलं दिलेलं आहे अवकाशातून आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रकाशाची जी तीव्रता आहे ती कमी होत आहे. बघा तीव्रता काय होत आहे, कमी होत आहे. हे पहिलं कारण झालं. तसेच दुसरं वातावरणातील तापमान व दाबातील बदलामुळे जो प्रकाश हा स्थिर राहत नाही. कारण जे इन्व्हायरमेंट आहे ते नेहमी बदलत राहतं, ते चेंज होत राहतं, ते एक समान राहत नाही. त्याच्यामुळे वातावरणातील जे तापमान आहे आणि दाबातील जो बदल आहे तो प्रकाश काय राहत नाही, स्थिर राहत नाहीये. हे दुसरं कारण इथे झालं आहे. तिसरं आहे दिवसा आकाश निरीक्षण शक्य होत आहे की दिवसा खूप सूर्यप्रकाश किंवा प्रखर उष्णता असल्यामुळे आकाशाचे निरीक्षण करणं हे अशक्य आहे. बरोबर. तर नेक्स्ट आहे ढगाळलेले वातावरण व शहरातील दिव्यांचा प्रकाश देखील रात्री सुद्धा अडचण निर्माण करतात. किंवा ढगाळलेले वातावरण असले तरी पण अवकाश हे क्लिअर राहत नाही. त्याचप्रमाणे
बघा इथे शहरातील दिव्यांचा प्रकाश, की शहरामध्ये दिव्यांचा हा खूप झगमगाट असतो, खूप प्रकाश असतो, त्यामुळे देखील आपल्याला अवकाशाचे रात्री सुद्धा निरीक्षण हे करता येत नाही, कारण प्रकाश भरपूर असतो. जर अवकाशाचे आणि हालचाली किंवा अवकाशाचे जे आपल्याला अभ्यास करायचा ठरलं तर त्यासाठी पूर्ण अंधार गरजेचा असतो, आणि जेणेकरून ज्या हालचाली आहे, जे नक्षत्र आहे, जे तारे आहेत, या ज्या घटकांचा जो ताऱ्यांचा जो समूह आहे, सर्वांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला रात्रीची अंधाराची गरज असते. परंतु त्याच्यामुळे देखील म्हणून त्यांनी त्याला भूपृष्ठावर ठेवलेल्या दृश्य प्रकाश दुर्बिणीचा वापर केलेला आहे. सर्व प्रकारच्या अडचणी इथे आपण क्लिअर केलेल्या आहेत. आपला नेक्स्ट आहे भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ इस्रोचे योगदान कसे आहे. आता भारतीय अंतरशास्त्र म्हणजे इस्रोचे योगदान कोणकोणत्या प्रकारात बघा कसे आहेत, की आपण आधी देखील हा घटक पाहिलेला आहे, की हवामान शास्त्रज्ञ याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की हवामान शास्त्र सेवा यासाठी INSAT व GSATचा उपग्रह कार्यरत आहे, की काय करण्यासाठी, की हवामानशास्त्र सेवा यासाठी जे हवामानशास्त्राच्या सेवेसाठी INSAT आणि GSAT कार्यरत केले आहेत. त्यामुळे दूरचित्रवाणी, दूरध्वनी, इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे. शिक्षण क्षेत्रासाठी इंडियस्टार आणि त्याचवेळी नैसर्गिक संसाधनासाठी, आपत्ती व्यवस्थापनासाठी IRS उपग्रह मालिका ही तयार करणे, म्हणजे किती सगळ्या गोष्टी करण्यासाठी जे आज आपण दूरदर्शनमध्ये पाहत आहोत, की ज्याप्रमाणे आज आपल्याला जो इंटरनेट आहे त्याचा आपण वापर करत आहोत. इंटरनेट सेवा उपलब्ध झालेली आहे. दूरचित्रवाणी म्हणा, दूरध्वनी म्हणा, जो TV आहे, रेडिओ आहे, इंटरनेट सेवा आहे. शिक्षण क्षेत्रासाठी देखील इंडस्ट्रा हे वापरले जात आहे. नैसर्गिक संसाधनासाठी व आपत्ती व्यवस्थापनासाठी जी आपली जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याच्यासाठी संसाधनासाठी व आपत्ती व्यवस्थापनासाठी देखील या उपग्रह मालिकेचा आपल्याला अशा प्रकारे जो इस्रो आहे, भारतीय अंतरशास्त्र इस्रोचं आपलं योगदान हे फार मोठं आणि महत्त्वाचं मानलं जात आहे. नेक्स्ट आहे अमेरिकेच्या नासा संस्थेने कोणत्या अवकाश दुर्बिणीची निर्मिती केली आहे. तर अमेरिकेचा जो नासा आहे त्याच्याने कोणती केली आहे, अमेरिकेच्या नासा इथे आणि दिलं आहे की नासा इथे संस्थेने हबल ही जी दृश्य प्रकाश किरणं आहेत त्या दुर्बिणीचा चंद्रक्ष किरण आणि दुर्बीण अवकाशातील प्रक्षेपित केलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की अमेरिकेचा जो नासा या संस्थेने हबल ही दृश्य प्रकाश किरणे त्याचप्रमाणे चंद्रक्ष किरण दुर्बीण अवकाशातील प्रक्षेपित ही दोन्ही प्रकारे केलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे GMRT या महाकाय दुर्बिणीची वैशिष्ट्ये सांगा. आता जो महाकाय जी दुर्बीण आहे त्याचं वैशिष्ट्य कोणत्या प्रकारचं आहे जे आपण पाहणार आहोत. इथे दिलेलं आहे बघा, जो पहिला आहे पुण्याजवळ नारायणगाव इथे ते स्थित आहे. म्हणजे त्याची जी पहिली जी स्टेप आहे की GMRT जी महाकाय जी दुर्बीण आहे ती कुठे उभी आहे किंवा ती कोणत्या ठिकाणी आपल्याला आढळते, तर सगळ्यात पहिलं आहे ती पुण्याजवळ नारायणगाव इथे ती आपल्याला आढळते. हे पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं पाहणार 30 पॅराबोल आकाराच्या दुर्बिणीचा समूह आहे. किती आहे, 30 पॅराबोला आकाराचा हा दुर्बिणीचा समूह आपल्याला इथे आढळून येत आहे. थर्ड आहे 25 किलोमीटर दूरपर्यंत त्याचा काय आहे विस्तार आपल्याला आढळून येत आहे. किती दिसत आहे, 25 किलोमीटर दूरपर्यंत त्याचा विस्तार आहे. फोर्थ आहे जागतिक दर्जाची संशोधन सुविधा उपलब्ध आहे. जी जागतिक दर्जाची जी संशोधन आहे ती सुविधा आहे ती आपल्याला देखील याच्यामध्ये उपलब्ध आहे. तर अशा प्रकारे इथे 4 पद्धती आपण पाहिल्या. दुर्बिणीची वैशिष्ट्ये आपण पाहत आहोत. पुण्याजवळ नारायणगाव इथे ती स्थित आहे, हे पहिलं आहे. दुसरं आहे 30 पॅराबोल आकाराचा दुर्बीण समूह आहे. थर्ड आहे 25 किलोमीटर दूरपर्यंत त्याचा विस्तार आहे. आणि चौथं आहे जागतिक दर्जा संशोधन सुविधा उपलब्ध आहे. तर अशा प्रकारचे 4 पद्धतीचे आपण इथे वैशिष्ट्य आपण या दुर्बिणीचे GMRTचे आपण इथे पाहिलेले आहे. तर अशा प्रकारे मुलांना आता आपण या पाठाच्या दरम्यान असलेले मुलांना की जे सराव परीक्षा प्रश्नोत्तर या प्रश्नोत्तराचं आपण 10चे 10 प्रश्नोत्तराचं उत्तर आपण इथे व्यवस्थितपणे दिलेले आहे. त्याचा आपण नीटपणे अभ्यास केलेला आहे. तसेच या पाठाच्या दरम्यान जो आपला अवकाश जो आपला जो पाठ आहे अवकाश निरीक्षण आणि दुर्बिणी, तर अवकाश अशा प्रकारे आपण निरीक्षण केलं आहे की दुर्बीण म्हणजे काय, दुर्बिणीचे जे प्रकार आहेत ते कोणकोणते प्रकार आहेत, जे किरणं आहेत ते कोणकोणती आहेत. त्याचप्रमाणे आपण अवकाशातल्या चाललेल्या ज्या हालचाली आहेत त्या देखील पाहिलं की सर्वात मोठी जी दुर्बीण आहे ती नैनितालची आहे. ती 3.6 मीटर इतक्या जी जाडीची आहे, तिचा व्यास इतका आहे. आणि त्या हर एक प्रकारच्या दुर्बिणीचं देखील कोणत्या प्रकारचं जे वैशिष्ट्य आहे ते देखील आपण इथे पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे या पाठाच्या दरम्यान असलेले जे सराव परीक्षा प्रश्नोत्तर हे देखील आपण या पाठाच्या दरम्यान पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण पाठाचा आपण मुलांना अभ्यास केला आहे. आणि त्याचप्रकारे आपण या घटकाचा चित्रीकरणाच्या माध्यमातून आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून देखील अधिक समजून घेतला आहे. हा पाठ आहे जो मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगितला आहे, तो तुम्हाला समजले मला खात्री आहे. भेटू एका नवीन पाठामध्ये एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.